नमस्कार, मी दीपक पळसुले. चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला टॉप 25 न्यूज. आझाद मैदानावर आंदोलनासाठी जरांगेंना मुंबई पोलिसांनी दिलेली मुदत संपली. जरांगे काय करणार याकडे लक्ष. परवानगी वाढवण्यासाठी पोलीस सकारात्मक विचार करतील, फडणवीसांची माहिती. मनोज जरांगेंचं आझाद मैदानात आंदोलन सुरू. उद्याच्या आंदोलनाच्या परवानगीसाठी मराठा मोर्चा समन्वयकांचं पोलिसांना पत्र. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर मराठा आंदोलक ठाम. मनोज जरांगेंचं सकाळपासून आझाद मैदानात उपोषण. मुंबईत गेल्या अर्ध्या तासापासून पावसाचा जोर वाढला. भर पावसातही आंदोलक आझाद मैदानामध्ये बसले. सीएसएमटी रेल्वे स्थानकात आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशा आशयाचे फलक हातात घेऊन आंदोलकांकडून जल्लोष. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठा आंदोलकांची गर्दी. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठ्यांची गर्दी. अजूनही राज्यभरातून मराठा आंदोलकांचं मुंबईत येणं सुरू. सीएसएमटी नंतर मराठा आंदोलक आता चर्चगेट स्टेशनच्या दिशेनं रवाना. दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे आंदोलक रेल्वे स्टेशनचा आसरा घेत आहेत. मराठा आंदोलनकर्त्यांना मुंबई लोकलची सवय नाही, त्यामुळे प्रत्येक प्रवासी लोकलमधून उतरत नाही तोवर गाडी सोडू नका. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्या सूचना. तर प्लॅटफॉर्म तिकीट बाळगण्याची अट तात्पुरती शिथिल. जरांगेंच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं. काही वेळापूर्वीच आंदोलक सीएसएमटी स्थानकात रुळावर उतरल्यानं वाहतुकीचा खोळंबा. मुंबईत मानखुर्द आणि चेंबूर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी. गेल्या 3 तासांपासून वाहतूक ठप्प. वाहनं एकाच जागी उभी. मराठा आंदोलनामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी. सायन पनवेल महामार्गावर मराठा आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. गाड्या वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पार्क करून लोकलला मुंबईत जाण्याचा पोलिसांनी आंदोलकांना सल्ला दिला. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून रस्तेही पाण्याखाली. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाचा तडाखा. अंधेरी पश्चिमेतील जेपी रोडवर 2 ते 2.5 फूट पाणी. अंधेरी स्टेशन परिसर आणि वर्सोव्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक मंदावली. लातूर जिल्ह्यात अनेक भागात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस. पुलावरून पाणी वाहत असल्यानं निलंगा ते उदगीर, शिरूर अनंतपाळ ते निटूर, तगरखेडा ते औरादचे 2 मार्ग आणि गिरकसाळकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद.